नमस्कार मंडळी. खूप वर्षांनी मालगुण गावात आले. मालगुण गाव माझ्या आईचं माहेर. म्हणजे माझी आई 7वी पर्यंत या शाळा म्हणजे इथल्या शाळेमध्ये शिकली आणि इथेच जन्माला आली. त्यामुळे या गावाशी आमचा जुना जिव्हाळा आहे. लहानपणी आम्ही यायचो. आता खूप वर्षांनी या गावामध्ये अर्थात बदल तर झालेलाच आहे, पण खूप वर्षांनी या गावामध्ये येऊन खूप बरं वाटतं. तर मी तुम्हाला एक इतकं सुंदर गाव आणि केशवसुतांचं हे जन्मस्थान आहे, याच या व्हिडिओतून तुम्हाला हे गाव दाखवते. गावातून चालताना गावातला बदल, झालेली डेव्हलपमेंट ही आपल्याला नक्कीच दिसते, परंतु याच लाल मातीतून चालताना पुन्हा आपल्या बालपणीच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. आंब्या फणसाची झाडं तशीच बहरून आलेली आहेत. खरं तर पावसाळा सुरू आहे, त्याच्यामुळे निसर्ग हा अफलातून दिसतो या गावामधून. ही कौलारू घरं पाहताना ना खरं तर भरून येतंय, कारण हीच लहानपणी घरं पाहिलेली, या घरांमध्ये चलबिचल पाहिलेली, या घरामध्ये माणसं पाहिलेली. परंतु आता सर्व तरुण मंडळी किंवा आधीची पिढी ही मुंबई, पुण्यामध्ये किंवा मेट्रो शहरांमध्ये सेटल झालेली आहे आणि त्याच्यानंतरची पिढी ही खरं तर शहरांमध्ये जन्माला आलेली. माझ्या आईचं हे घर देखील आता बदललेलं आहे. पूर्वीचं कौलारू प्रशस्त घर हे आता सिमेंटच्या घरामध्ये बदललेलं आहे. पूर्वीच्या घराच्या आठवणी माझ्या डोक्यात इतक्या फिट बसल्यात की आताचं नवीन हे घर मी स्वीकारूच शकले नाही. त्यामुळे मला याचा फोटोही घ्यावासा वाटलं नाही किंवा व्हिडिओ शूटही करावंसं वाटलं नाही. तुळशी वृंदावन फक्त मी घेतलं आणि पुढचा परिसर मी घेतला, जो लहानपणी आम्ही जिथे फिरायचो, रातांबे काढायचो. रातांबे म्हणजे कोकमाचं झाड, ते काढायचो, आंबे काढायचो, फणस काढायचो. पाऊस सुरू झाला की फणस खाण्यालायक राहत नाहीत. आता जे आपण फणस पाहतोय झाडावरचे, ते माकडांनी खाल्लेले आहेत आणि फणसांना कीड लागते पावसामध्ये, त्यामुळे आत्ताचे फणस खाऊ नयेत. आत्ताच्या तरुण पिढीने जी मेट्रो शहरांमध्ये सेटल झालेली आहे, त्या पिढीने आपली नाळ या कोकणाशी जरूर ठेवावी. जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला कोकणाच्या आपल्या जुन्या घरांमध्ये नक्की यावं, त्या घरांवरती प्रेम करावं, कोकणावर प्रेम करावं, निसर्गावर प्रेम करावं. बस एवढीच इच्छा आहे. आणि हा आपला कोकण, हा आपला निसर्ग असाच कायम जिवंत राहणार आहे, एवढं मात्र नक्की.